कोणती वेळ कोणत्या व्यक्तीवरती कधी येऊ शकते हे सांगणं खरोखरच खूप कठीण आहे. तसंच मृत्यू देखील कधी कुणाला गाठेल हे देखील सांगणं तितकंच अवघड आहे. ज्या व्यक्तीबरोबर आपण 1 तास अर्धा तास आधी बोललेला असतो तीच व्यक्ती पुढच्या क्षणी ह्या जगात आहे की नाही हे देखील सांगणं अवघड जात आहे. त्यामुळे आयुष्य जितकं आहे तितकं जगून घेणं फार महत्वाचं आहे. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलेली आहे. एक कुटुंब मुलगी बघायला गेलं होतं. मुलगी बघून येत असतानाच या कुटुंबाचा भीषण अपघात झाला, ज्यामुळे एका कुटुंबातील 6 जणांची अंत्ययात्रा एकाच वेळी काढण्यात आली. संपूर्ण बातमी पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. यामध्ये प्रसाद इंजिनिअरिंग महाविद्यालयाजवळ झालेल्या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झालेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांना घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणी केली. तसंच अपघातातील मृतांचे शव रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले, तर जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. ही घटना आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे. बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील कुटुंब एर्टिगा कारमधून प्रयागराजला जात होते. जैनपूरच्या गैराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रसाद इन्स्टिट्यूट जवळ कारचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये एर्टिगा कारमधील एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना वाराणसी येथील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेला आहे. मृतांमध्ये 4 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. दरम्यान कारमधील कुटुंब मुलासाठी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम असल्यानं प्रयागराजला निघाले होते. मात्र वाटेतच ही भीषण दुर्घटना घडली. त्यामध्ये अनिश शर्मा, गजाधर शर्मा, जवाहर शर्मा, गौतम शर्मा, सोनम शर्मा, रिंकू शर्मा यांचा मृत्यू झालाय. याबाबत माहिती देताना त्या ठिकाणचे उपस्थित लोक सांगतात की हा अपघात खूपच भयानक होता. अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. मात्र पोलिसांकडून ट्रक चालकाचा शोध घेतला जात असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे.